माजी सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद धुळेचे वैकुंठवासी भाऊसाहेब मधुकर गर्दे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ 6 नोव्हेंबर 2020 रोजी शुक्रवारी सकाळी 9 वाजता समाधी दर्शन व श्रद्धांजली कार्यक्रम अभिवादन कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी सडगाव येथे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच माननीय माजी सभापती मधुकर भाऊसाहेब गर्दे यांच्या पुण्यस्मरणार्थ आज दिनांक 6 नोव्हेंबर 2020 रोजी 9 ते 11 या वेळेत कीर्तनाचा देखील कार्यक्रम होणार असून यासाठी आबप पद्माकरजी देशमुख महाराज अमरावतीकर यांचे कीर्तन होणार असून यासाठी स्थानिक नागरिक पंचक्रोशीतील नागरिकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे। माजी सभापती समाज कल्याण भाऊसाहेब गर्दे यांनी माजी सभापती स्वर्गीय भाऊसाहेब गर्दे यांनी अनेक राजकारणाबरोबर सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात केले आहे। धुळे तालुक्यातील शेतकरी समाज बांधव इतर मागासवर्गीयांसाठी अनेक विविध समाज उपयोगी योजना त्यांच्या या समाज कल्याण माध्यमातून सभापतीच्या कार्यकाळात तळागाळातील नागरिक जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे। काँग्रेस पक्षात एकनिष्ठ राहून संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव लौकिक करणारे स्वर्गीय भाऊसाहेब गर्दे यांचे प्रत्येक पक्षांतर्गत घेतले जाते। एकनिष्ठ म्हणून प्रत्येक पक्षात नाव घेतले जाते ते म्हणजे स्वर्गीय भाऊसाहेब गर्दे यांचे। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला ते आपल्या जवळचे होते व त्यांच्या कार्यपद्धतीची पद्धत प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला आवडत होते, म्हणूनच पक्षात आजही त्यांचे नाव घेतले जाते। त्यांच्या या पहिल्या पुण्यस्मरणार्थ सर्व पक्षीय, सर्व समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते, विविध पदाधिकारी, विविध संस्थांचे कार्यकर्ते या ठिकाणी श्रद्धांजली व अभिवादनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। ग्रामीणचे आमदार कुणालबाबा पाटील, माजी शिक्षक आमदार डॉक्टर सुधीर तांबे, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामकांत सनेर, धुळे शहर अध्यक्ष युवराज आबा करंकाळ, माजी सभापती बाजार समिती धुळे गुलाबदादा कोतेकर, माजी पंचायत समिती सभापती भगवान आप्पा गर्दे, उपसभापती रितेश पाटील, चेअरमन खरेदी विक्री संघ लव आबा पाटील, उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी डॉक्टर दरबारसिंग गिरासे, सदस्य जवाहर सुतगिरणी धुळे विजय देवरे, पंढरीनाथ भाऊसाहेब, आप्पा खताळ, बापू खैरनार, डॉक्टर अनिल भामरे, शांताराम लोहार, नानाभाऊ वाघ, शेखर पगार, सुनील वाघ, अण्णाभाऊ सूर्यवंशी, भिकातात्या, दिवाणतात्या बागले, झुलाल अण्णा पाटील, अर्जुन भाऊराव पाटील, सीताराम भाऊसाहेब पाटील आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य आरवी गट गबा आशाताई मधुकर गर्दे, पांडुरंग भाऊसाहेब गर्दे, माणिकराव भाऊसाहेब गर्दे, भरत आप्पा गर्दे, तुषार भाऊ गर्दे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे आदी सर्व, तसेच काही जेटी गर्दे विद्यालय सडगाव, समस्त आबप भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ सडगाव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले व सदर या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। सुधीर तांबे साहेब व्यासपीठावर आज उपस्थित, जे भाऊसाहेबांच्या प्रत्येक वेळेला सोबत असणारे धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय डॉक्टर दरबारसिंग गिरासे, माजी पंचायत समिती सभापती आप्पासो भगवानजी गर्दे,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय गुलाबदादा खोतेकर, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय धीरजदादा आहिरे, आदरणीय दुलारांना, आदरणीय कमलाकर अण्णा, आदरणीय बिरा काका, आदरणीय बी.एन. पाटील सर, व आज जरी मी काही लोकांचं नाव जरी नाही घेतलं तरी त्यांच्या मनामध्ये भाऊसाहेबांच्या प्रति प्रेम आणि भाऊसाहेबांचं या इथं उपस्थित सगळ्या जनतेच्या वरती प्रेम जे होतं, त्या प्रेमानिमित्ताने आज या कार्यक्रमाला आलेले सगळे बंधू भगिनी, माता भगिनी आणि आमचे सगळे ज्येष्ठ, वरिष्ठ व तरुण मंडळी सगळ्यांनाच माझा व आमच्या परिवाराच्या वतीने आदरपूर्वक नमस्कार. खरं तर आज आमच्या परिवारावरती हे मोठं दुःख आलेलं आहे. खरं तर हे दुःख येणं म्हणजे आमच्यावरती एक मोठा डोंगर कोसळण्यासारखे आहे. आम्ही कधी विचारही नाही केला होता की हा प्रसंग एवढ्या लवकर आमच्यावरती येईल, पण कदाचित परमेश्वराला हे मान्य नव्हते आणि परमेश्वराला भाऊसाहेबांची गोडी होती. कदाचित या कारणाने परमेश्वराने आमच्या वडिलांना लवकर आमच्यातून हिरावून घेतले. भाऊसाहेब म्हणजे मी त्यांना वडिलांच्या प्रमाणात मानायचोच, पण मी माझ्या जीवनामध्ये भाऊसाहेबांना जेव्हा बघायचो तर एक मनुष्य म्हणून बघायचो की भाऊसाहेबांना या जिल्ह्यातील लोक का मानतात, त्याच्या मागचं कारण काय आहे. तर भाऊसाहेब 3 गोष्टींचं समीकरण होते. एक समाजकारण, राजकारण आणि तिसरं म्हणजे जो पाया आहे या मातीशी निगडीत आहे, ज्या लोकांशी निगडीत आहे, असं म्हणजे हरिभक्त पारायण. भाऊसाहेबांना पारायणाची सवय होती. प्रत्येक वेळेला भाऊसाहेबांनी एकच विचार मनामध्ये ठेवून भाऊसाहेब चालले की या जिल्ह्यातील जे काही लोक आहेत त्या लोकांची समस्या आहे कोणत्या प्रकारे भाऊसाहेब दूर करू शकतात. तर आदरणीय दाजीसाहेबांच्या आशीर्वादाने भाऊसाहेबांनी जिल्ह्यामध्ये जे काही लोक असतील, ज्या लोकांच्या व्यथा असतील, शेतकऱ्यांचे असतील, मजुरांचे असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती असताना जे काही सगळे प्रश्न असतील ते सगळे प्रश्न सोडवण्याचं काम भाऊसाहेबांनी आपल्या भाऊसाहेब एक विचार आपल्या मनामध्ये घेऊन जगत होते. जीव हमारी जाती है मानव धर्म हमारा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नाही. देशावरती प्रेम आणि देशावरची जी भावना होती त्या प्रकारे भाऊसाहेब कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत होते. मेरा रंग दे बसंती छोला, मेरा रंग दे बसंती छोला, मेरा रंग दे बसंती छोला, मेरा रंग दे बसंती छोला. जिस छोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पे, आज उसी को पहन के निकला, पहन के निकला, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. खरं तर भाऊसाहेब प्रत्येक वर्षाला आमचे आजोबा कैलासवासी जगन्नाथ नाना यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जिल्ह्यातील सगळ्या लोकांना या पुण्यतिथी निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला असायचा आणि त्या निमित्ताने इथे जिल्ह्याभरातून सगळेच लोक यायचे, नानांचेही दर्शन घ्यायचे. याच निमित्ताने सगळे लोक एका जागेवर येऊन आपले मत विचार मांडायचे. पण आज आमच्यावरती असा योग आलेला आहे की जे भाऊसाहेब आपल्या वडिलांची पुण्यतिथी या जागे साजरी करत होते, तर आज परमेश्वराने कदाचित हे दुःख आमच्यावरती आलं म्हणजे कदाचित परमेश्वरालाही या गोष्टीची गोडी होती की भाऊसाहेब त्यांच्या जवळ असायला हवे. आणि आज त्याच निमित्ताने भाऊसाहेबांची पुण्यतिथी निमित्ताने आज इथे हा कार्यक्रम घ्यावा लागला. आम्हाला प्रत्येक वेळेला भाऊसाहेब माझ्यासोबत जेव्हा वागायचे बाबासाहेब तेव्हा कधीच भाऊसाहेबांनी मला मुलाप्रमाणे नाही मित्राप्रमाणे वागवलं. कधी फोन लावला की अरे भाई क्या चल रहा है,
कारण भाऊसाहेब माझ्यासोबत हिंदीमध्ये बोलायचे, क्या रे भाई क्या चल रहा है, कुछ तकलीफ तो नहीं है ना, अगर कुछ काम हो तो बताना, अगर कुछ तकलीफ हो तो भी बताना. प्रत्येक वेळेला भाऊसाहेबांनी मला मित्राप्रमाणे वागवलं आणि आज माझा मित्र माझ्या जीवनातून निघून गेलेला आहे. आदरणीय दाईसाहेबांसोबत ज्या प्रकारे भाऊसाहेबांनी ज्या निष्ठेने ज्या स्वामीनिष्ठेने काम केलं त्याच प्रकारे हा पूर्ण परिवार बाबासाहेब आपल्या पाठीमागे निश्चितच त्या भाऊसाहेबांसारखाच उभा राहण्याचं काम करणार आहे. कधीच आपल्या परिवारासोबत जो संबंध आदरणीय जगन्नाथ नानांपासून आहे, चुडामण अण्णांपासून आहे, मग तोच संबंध परत भाऊसाहेबांपासून तर दाईसाहेबांपर्यंत आणि आज तेच संबंध पुढे घेऊन चालण्याचं काम आमच्या जीवनामध्ये करणार आहे. भाऊसाहेबांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठे संघर्ष केले. भाऊसाहेबांनी जे विचार, संस्कार आणि संघर्ष आम्हाला दिलेले आहेत त्या संघर्षांवरती चालण्याचं काम आम्ही करणार आहे. न संघर्ष न तकलीफे फिर क्या मजा है जी, न संघर्ष न तकलीफे फिर क्या मजा है जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लग जाएगा. पसीने की शाही से लेके पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करते हैं मेहनत और संघर्ष उनके सपने कभी अधूरे नहीं होते. भाऊसाहेबांनी मला सांगितलं होतं की गण्या, मी इकडचं सगळं सांभाळतोय, तू आता जा, चांगला अभ्यास कर, मोठा अधिकारी हो. कदाचित नियतीला हे मान्य नसेल म्हणून मी आज इथे आहे, पण तिकडेही उभं राहून मी जनतेची सेवा करणार होतो. माध्यम कोणतेही असो, पण या जनतेच्या सेवेसाठी, या आर्वी गटासाठी व तालुक्यातील व जिल्ह्यातील जे काही गोरगरीब जनता असेल, बाबासाहेब आता हे कोरोनाच्या काळामध्येही भाऊसाहेबांच्या नावाने बरेचसे काम व्हायचे आहे. जरी आज हे संकट, या अडचणींमधून मी जात होतो, भाऊसाहेब गेले त्याच्यानंतर आमच्या आईलाही कोरोनाच्या आजाराने जगडून ठेवले. 2-3 महिन्यापासून फार अडचणीमध्ये जात होतो, त्यामुळे मी बरेचसे कार्यक्रम करू शकलो नाही. याचं दुःखही आहे मला. पण नक्कीच जी जबाबदारी मला आमचे दैवत आदरणीय दाईसाहेब, बाबासाहेबांनी आणि साहेब आपले पुत्र म्हणजे आमचे मोठे बंधू आदरणीय सतीश दादांनी जी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे, ती जबाबदारी नक्कीच मी माझ्या जीवनामध्ये पार पाडण्याचं काम नक्कीच करून दाखवेल. भाऊसाहेबांची उणीव कधी भरून निघणारी नाही आहे. भाऊसाहेबांचे माझ्या जीवनामध्ये करू शकणार का नाही माहीत नाही, पण नक्कीच त्यांची उणीव भरून काढण्याचं काम थोडं का असेल ना मी माझ्या जीवनामध्ये नक्कीच करेन. कारण भाऊसाहेबांनी या दिनदुबळ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, आता भाऊसाहेबांचा एक महत्त्वाचा प्रश्न होता, बाबासाहेब जरी आज पुण्यतिथी असेल तर त्यानिमित्ताने मी आज आपल्याला सांगू इच्छितो, आपल्यालाही माहिती आहे जेव्हा आपण एक दिवशी साजरी वाया रस्त्याने येत होतो तेव्हाही आपला विषय झाला की भाऊसाहेबांचं स्वप्न होतं की या आमच्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आपल्याला मंत्रिपदावर तर दिसतीलच, पण त्याच निमित्ताने या आमच्या गावाच्या या परिसरातील जे लोकांचे प्रश्न आहेत, पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे, तर तो सोडवण्याचं काम बाबासाहेब आपल्याला करायचं. मी धनगर समाज युवा महासंघ प्रदेश अध्यक्ष विनोद अण्णा खेवणारे माझं नाव आहे. मला जर एवढं मोठं पद जर भेटलं असेल त्याच्या मागे मला भाऊसाहेबांचा आशीर्वाद होता. आणि मी जे गाव वस्त्या जेवढं मी फिरत असेल तर मला याच्या मागे सर्व काही मला मार्गदर्शन करणारे माझे भाऊसाहेबच होते. आणि मी जे काय करतो, आंदोलन, रस्ता रोक, रेल्वे रोक, जे बी काही केलं असेल त्याच्या मागे मला प्रतिसाद, माझे मार्गदर्शन म्हणून माझे सर्व काही होते ते सगळं भाऊसाहेबच होते. मित्रांनो, आज भरपूर बोलणार आहे, मला 2 मिनिटं जरी संधी भेटली तर खरंच मी खूप आभार आहे भाऊसाहेबांचं. आणि मी एक घोषणा देतो, त्या घोषणा कृपया करून हात जोडून फक्त अमर रे एवढी एक घोषणा सर्वांनी द्यावा. भाऊसाहेब, भाऊसाहेब करण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित आहोत. उपस्थित असलेले बाबासाहेब आमदार बाबासाहेब पाटील, त्याचप्रमाणे गुलाबदादा कोटेकर, शैलेश पाटील, शांतरामजी राठार, भाऊबाबा पाटील, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, विजय ढेवरे, चंद्रनाथ भाऊसाहेब, सत्ता, बापू खेरना, डॉक्टर अनिल भांडे, गुलाबअण्णा, दादाजी पाटील, कमलाकरांना, कुमार भाऊ, निवास साहेब, तसेच पिरा सर, विनोदांना पेडणर, शेखर पगार, सर्वच अर्जुन भाई भैया,
आहिरे आमचे सर्व मित्र सर्व उपस्थित सर्वच उपस्थित लोकांपूर बनवून भाऊसाहेबांची आठवण आली म्हणजे प्रत्येक अतिशय मनाला वेदना होतात. कारण ते हरवणारी व्यक्तिमत्व, ते अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि इतक्या अचानकपणा ते आपण सोडून गेले. त्याच्या आधी त्यांना पायावरून इन्फेक्शन झालं तर सेफ्टी सिनियर झालं. ते नाशिकला ॲडमिट होते. मी त्यांना पाहायला गेलो होतो. त्यावेळेस ते खूप सिरियस होते, गंभीर होती त्यांची प्रकृती. परंतु त्यातून ते बाहेर आले. ना बाबांनी खूप प्रयत्न केले आणि त्यातून ते बाहेर आले. त्यामुळे खूप हायस्ट वाटतं किंवा चालायचं. कारण ते खूपच त्यावेळेस गंभीर होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं होतं. परंतु तितक्याही कठीण परिस्थितीतून ते बाहेर आले. परंतु नंतर मात्र इतर झालेल्या आजारामुळे ते आपल्याला सोडून गेले. आदरणीय या विभागाचे महाराष्ट्राचे नेते दाजीसाहेब विलासजी पाटील, दाजीसाहेबांचं एक संस्कार त्यांच्यावर झाले होते. ते त्यांचे अतिशय जवळचे सहकारी होते आणि राजकारण कसं केलं पाहिजे, समाजकारण कसं केलं पाहिजे याचे भाऊसाहेब मधुकरराव चांगलं उदाहरण विशेषतः करून ठेवले आहे. आजकाल आपण बघतो की खूप लोक छोट्या छोट्या गोष्टी नाराज होतात आणि सतत काहीतरी शोधत असतात. तुम्हाला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. भाऊसाहेबांनी कधी अशी काय अपेक्षा केली नाही. आपण ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो त्या नेतृत्वाची भक्कम साथ द्यायची. तर त्यासाठी आपल्याला कितीही त्याग करावा लागला तरी हरकत नाही. आणि त्यातून निश्चितच एक जीवन आनंदीदायी आपलं जीवन होतं. आपल्याला कोणत्याही तत्वाने मूल्यांनी चालण्याचा आनंद तिथे लागतो, समाधान लागत असतं. पदांपेक्षाही हे समाधान खूप मोठं असतं. आणि म्हणून ते भाऊसाहेबांनी तसे अनेक पदं भूषवली. ते जिल्ह्याचे सभापती होते, सुदगिरणी असेल, जे काही इथं दाजीसाहेबांनी उभं केलेलं जे काही धुळ्याचं सर्व साम्राज्य, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचं दाजीसाहेबांना त्या ठिकाणी साथ होती. आणि म्हणून असे एक व्यक्तिमत्व मला पदवीधर मतदारसंघाच्या निमित्ताने माझा तिथं परिचय झाला. संगमनेरला त्यांचं नेहमी येणं जाणं असायचं. बाजीराव पाटील केंद्र आमचे जिल्हा नेते चेअरमन त्यांचे जवळचे संबंध होते आणि त्यातून त्यांची आणि आमची कशी मैत्री झाली, अतिशय भावबंध जुळले गेले आणि खूप एक जिव्हाळा तयार झाला. त्यांना राजकारणाची अतिशय उत्तम जाण होती. खूप सुंदर भाषण ते करायचे. त्याचे एक तर व्यक्तिमत्व खूप रुबाबदार होतं. तुमचं असं व्यक्तिमत्व होतं त्यांचं. आणि जर ते बोलायला उभे राहिले की संपूर्ण प्रेक्षकांना फिरून ठेवायची ताकद त्यांच्यामध्ये. आयरणी भाषेतलं त्यांचं भाषण ऐकणं म्हणजे खूप विनोदी आणि परकर असे सर्व विचारांचं असं एक सुंदर मिश्रण त्यांच्यामध्ये होतं. गणेशने ते खूप चांगलं भाषण केलं. गणेशला वाईट वाटतं, आपण सर्वांना वाईट साहजिक आहे की तितक्या कमी वाईट आपल्याला सोडून गेले. 1 वर्ष झालं पण अजूनही ते दुःख आपलं असं ते बोललं आहे. पण गणेशच्या रूपाने मला असं जाणवत होतं की भाऊसाहेब बोलत असं गणेश बोलत असताना जाणवत. इतके गणेश त्यांचं निश्चितपणे वारसा निसर्गाने मिळालेला वारसा आहे, तो त्यांना निश्चितपणे मिळालेला आहे. फक्त मी गणेशला सांगेन की तुला UPSC व्हायचं, MPSC व्हायचं तरी तू होऊ शकतो, इथं विषयाला आहे. तेव्हा कोणत्याही मार्गाने गेलं तरी चालेल. राजकारणात जा, समाजकारणात जा किंवा प्रशासनामध्ये जा, तिथे ज्या मूल्यांना जपून भाऊसाहेबांनी आयुष्यभर आपल्या कर्तव्याची कधी त्याचे काम होऊ दिली नाही, तसंच आपण त्या ठिकाणी उद्देशी कसं राहा. या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप मोठं दुःख झालेलं आहे. म्हटलं की 1 वर्ष झालं पण आपण अद्यापही त्या दुःखाचं कुठेही भावना कमी झालेली नाही आहे. भाऊसाहेबांच्या वारसा जपणं, त्यांनी जे एक स्वप्न पाहिलं होतं, विकासाचं स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न या सर्व परिसरामध्ये सतत काम करताना त्यांना खऱ्यापणे श्रद्धांजली करेल. त्यांच्या स्मृतीला मी या ठिकाणी अभिवादन करतो. त्यांची होणार नाही, कारण की भाऊसाहेबांचं व्यक्तिमत्व हे प्रचंड मोठं असं व्यक्तिमत्व आहे. आणि या धुळे जिल्ह्यातील नव्हे खानदेशातील हवामानापासून तो प्रत्येक व्यक्तीच्या जीवेवरती आणि चेहऱ्यावरती
भाऊसाहेबांचा जो एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेतला होता, त्या अनुभवाची अनुभूती प्रत्येक माणसाला त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आलेली आहे. आणि त्यामुळे म्हणजे वक्त्यांनी सांगितलं ती गोष्ट की भाऊसाहेबांचं जाण्याचं वेळ नव्हतं आणि अत्यंत कमी वेळामध्ये भाऊसाहेब आपल्या सगळ्यांना सोडून गेल्यामुळे या संपूर्ण समाजावरती आणि या संपूर्ण जिल्ह्यावरती वेगळ्या प्रकारचे दुःख भाऊसाहेब आपल्या सगळ्यांना घेऊन गेले. पण भाऊसाहेबांच्या या ठिकाणी कोणी सांगितलं की गणेशने असं केलं पाहिजे, कोणी सांगितलं या गणेशने कसं केलं पाहिजे. परंतु मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने जर भाऊसाहेबांची राहून गेलेलं काम पूर्ण करायचं असेल तर गणेश ज्या पद्धतीने कामाला लागला आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्या तरुण मित्रांनी सांगितलं की गणेश ज्या पद्धतीचं काम करतो, मला गणेश भाषण करत असताना डॉक्टर साहेबांनी विचारलं की भाऊसाहेबांचा मुलगा चांगला बोलतो आहे. त्यावेळी त्याला सांगितलं की भाऊसाहेबांची फक्त वक्तृत्वाचीच नाही, भाऊसाहेबांचे सगळे गुण हे तंतोतंत गणेशमध्ये तसे आलेले असतात. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या समाजाची सेवा ही भाऊसाहेबांची आपण होऊन गेली असेल. आज तुम्ही गणेशचं भाषण ऐकताना ऐकलं असेल की जी गोष्ट भाऊसाहेब कायमस्वरूपी बोलायची, म्हणजे माझ्या भागाला, माझ्या माणसाला, माझ्या मातीला नेमक्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट मिळाली पाहिजे, ही भावना कायमस्वरूपी भाऊसाहेबांच्या मनामध्ये असायची. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सडगाव परिसरात काय झालं पाहिजे, धुळे तालुक्याच्या कोणत्या गावात काय झालं पाहिजे, जिल्ह्यात काय झालं पाहिजे, ही भाऊसाहेबांच्या मनामध्ये कायमस्वरूपी होत व्हायची. आणि ते सोडून दुसऱ्या कोणत्याही चर्चा करताना भाऊसाहेबांनी कधी ऐकलं नाही. नेहमी ह्या गावात हे झालं पाहिजे, ह्या ठिकाणी हे झालं पाहिजे हा विषय असायचा. आणि आज गणेशच्या भाषणावरून सुद्धा जेव्हा गणेश मला जेव्हा बोलताना जाणवला की या महामाता भागामध्ये पाणी आलं पाहिजे, स्वप्न भाऊसाहेबांचे होतं, तेव्हा माझ्या मनामध्ये आलं की भाऊसाहेबांचे गुण हे गणेशने तसेच घेतले. आज वडिलांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असताना सुद्धा त्या माणसाला हे माहिती आहे की माझ्या वडिलांना ह्या भागामध्ये पाणी आणायचं स्वप्न माझ्या वडिलांचं धावून गेलंय, ते मला पूर्ण करायचं, ही भावना त्याच्यामध्ये. आणि म्हणून भाऊसाहेबांचे गुण हे तंतोतंत गणेशमध्ये आले मला दिसतो. आज भाऊसाहेबांचा पहिला पुण्यतिथी, भाऊसाहेबांच्या पर्सनॅलिटीविषयी काही फार कोणाला सांगायची गरज नाही. भाऊसाहेब हे फार वेगळं व्यक्ती होते. भाऊसाहेब हे मित्राला मित्राप्रमाणे, ज्येष्ठांसमोर असताना ज्येष्ठांप्रमाणे हे एक जिथे जातील त्या वातावरणामध्ये निवडून जाणारे, मिसळून जाणारे होते. आणि त्यामुळे भाऊसाहेबांचे मित्र फक्त तालुक्यापुरतं, जिल्ह्यापुरता नाही, तर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक मित्र भाऊसाहेबांनी निर्माण केले. आणि ती मैत्री भाऊसाहेब कायम टिकवून ठेवायची. आणि मला चांगलं आठवतं की ज्या लोकांशी दाजीसाहेबांचं नाही जमायचं, दाजीसाहेबांचं त्यांचं कधी समोरासमोरपणे यायचं नाही, त्या लोकांची सुद्धा भाऊसाहेबांची मैत्री असायची. आणि साहेबांचं सांगायचे की तो मला जमत नाही, तरी सुद्धा त्याची मैत्री करतो, तू त्याच्याबरोबर बोलतो, वजन लक्ष द्यायचं नाही. वजन म्हणायचे ठीक आहे राजकीयाची माझी मैत्री. पण असं कधीतरी 2-10 वर्षामध्ये प्रसंगी यायचा की त्या माणसाची जेव्हा दाजीसाहेबांना गरज असायची तेव्हा त्या माणसाला दाजीसाहेबांकडे पोहोचवणारा भाऊसाहेबच असायची. हे तुम्हाला मला आवडतं सांगायचं. आणि वेगळा गुण भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वावर प्रत्येक माणसाला, तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, हा भाव न ठेवता भाऊसाहेब त्या माणसाशी एक वेगळं आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं निर्माण करण्यामध्ये कायम यशस्वी. आणि म्हणून आज सुद्धा आम्ही कुठेही मुंबईच्या स्तरावरती कुठेही भाऊसाहेबांचा उल्लेख निघाला तर एक नाही तर 50 लोक उभे राहतात आणि भाऊसाहेबांविषयी त्यांनी बोलायला सुरुवात करतात. एवढं भाऊसाहेबांनी या संपूर्ण मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन ठेवायचं काम केलं. भाऊसाहेबांची व्यक्तिमत्व की भाऊसाहेबांना कायमस्वरूपी साथ देत राहील. भाऊसाहेबांची जी पर्सनॅलिटी होती ती एक वेगळ्या प्रकारची पर्सनॅलिटी होती. त्यामुळे भाऊसाहेब कुठेही गेले उठून दिसायची. म्हणजे कोणत्याही प्रसंगासमोर गेलं की तुम्हाला एक किस्सा सांगतो की एकदा आम्ही इंदोरला गेलो. इंदोरला गेल्यानंतर मोदो भाऊसाहेब मला म्हटले की आणि भैयू महाराजांची तुझी ओळख आहे का? मी म्हणतो भाऊसाहेब ओळख आहे माझी, पण भैयू महाराजांना भेटायचं म्हणे आपण भेटायला जाऊ. आमचं काम आठवत होतं, आम्ही भेटायला चालू. मी म्हटलं भाऊसाहेब भैयू महाराजांना आपण धुळ्याला पोहोचायचं आणि भैयू महाराजांना जर आपण भेटायला गेलो तर कमीत कमी 5-6 तासाची वेटिंग असते, ते बसवून ठेवतात आणि त्याच्याकडे गर्दी खूप असते. त्यामुळे आपण थांबावं लागेल. बरोबर आपण जाऊन प्रयत्न करू म्हणे, आपली भेट होऊन जाईल म्हणून ते गेल्यानंतर.
आम्ही भाऊसाहेबांनी आम्ही 10-12 झालं आम्ही भाऊसाहेबांच्या आठवड्यात पोहोचलो. आठवड्यात पोहोचल्यानंतर भाऊसाहेब आम्ही सगळे बसलो वेगळी आणि भाऊसाहेबांनी जेवण दिलं. तर ते म्हटले की काय ते मीटिंगमध्ये बसले आणि भाऊसाहेबांची एक पद्धत होती. भाऊसाहेब अशा कोणत्या ज्येष्ठ लोकांना भेटायला गेले तर शाल मोठा हात आणि असं सगळं घेऊन जायचे. आणि भाऊसाहेबांनी त्या लोकांना सांगितलं की महाराजांना सांगा की आम्ही आलो आहे. तर ते म्हटले की महाराज म्हटले की ठीक आहे मी येतोय महाराज. पण ते 10-15 मिनिटं झाल्यानंतर महाराज आले नाही. भाऊसाहेब उठले चला म्हणे माझ्या बाजूला. आणि जेव्हा त्यांची जिथं कार्यक्रम चालू होता तिथे गेले भाऊसाहेबांचं ते व्यक्तिमत्वाचा हातातला हार आणि ते सगळं बघून महाराज उभे राहिले आणि महाराज भाऊसाहेबांकडे आले. म्हणजे आता तुम्ही कधी आला. भाऊसाहेब म्हणे मी याला कधीच भेटेल नाही म्हणे पण मला देवालाही लागणार. आणि त्या मी घेऊन जाऊन भाऊसाहेबांना मला तर वाटत होते म्हणून पण भाऊसाहेबांना घेऊन जाऊन बाजूला बसवलं. मिटिंग रद्द केली आणि आमची अर्धा तास सगळ्यांची चर्चा करून धुळे जिल्ह्याविषयी खांदेच्याविषयी चर्चा करून आम्हाला रवाना केलं चहापाणी करून. गाडीमध्ये आल्या मला भाऊसाहेब म्हणे खरं तुम्ही सांगितलं जसं अर्धा तास मिटिंग केली पण भाऊसाहेब तुम्ही आहे आम्ही आहे तुम्ही होता प्रेझेंट ते आपण 10 मिनिटं मग गेले. अशी एक अनेक पसंत यायचं. म्हणजे सोनिया गांधींच्या सभेमध्ये सुद्धा धुळ्यामध्ये कोणत्याच व्यक्तीला प्रवेश नसताना सुद्धा मधुर भाऊसाहेबांना तिथं स्टेजवरून दिल्लीच्या नेत्यांनी सांगितलं की अरे कोण ज्यावेळी बोलावं. भाऊसाहेबांची जी पर्सनॅलिटी होती व्यक्तिमत्व होतं ते बघितल्यानंतर सर्वांची माणसं आकर्षित व्हायची. आणि म्हणून भाऊसाहेबांचं जाणं हे आपल्या तुम्हाला आम्हाला सर्वांच्या दृष्टीने फार मोठा सत्कार फार मोठे दुःख आहे. पण आता येणाऱ्या काळामध्ये भाऊसाहेबांच्या राहिलेल्या कामाला पूर्ण करण्याकरता गणेश विशाल हे दोघंही अत्यंत ताकदीने कामाला लागले. गणेशने सांगितलं गेले 6 महिने कोरोनामध्ये आपले गेले. कोरोनामध्ये सुद्धा गणेश आणि हे संपूर्ण भावंड हे संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरून काम करण्याचं काम करत होते. प्रत्येक ठिकाणी जाऊन ते काम करून लोकांना मदत करण्याचं काम करत होते. आणि एक जो पिंड असतो जो एक समाजसेवेचा पिंड असतो तो समाजसेवेचा पिंड त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि मला असं वाटतं की भाऊसाहेबांचं राहिलेलं काम हे या दोघं भावंडांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होईल आणि तीच खऱ्या अर्थाने भाऊसाहेबांना श्रद्धांजली त्यांनी असेल. भाऊसाहेब त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही राजकारणामध्ये मिळू शकत होते व मिळू शकले नसतील ते गणेशच्या माध्यमातून वेळ हीच खऱ्या अर्थाने भाऊसाहेबांना श्रद्धांजली असेल असं माझ्या केली आहे. आणि त्यामुळे आजच्या या प्रथम स्मृतिदिनी भाऊसाहेबांना जमल्या सर्वांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भाऊसाहेब ज्या ठिकाणी कुठे असतील त्या ठिकाणी भाऊसाहेबांचा कृपा वर्षाव आणि भाऊसाहेबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या डोक्यावरती कायम मिळत राहतील असं प्रकारचं भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी थांबतो. जय हिंद. या 1 वर्षामध्ये समाजातल्या प्रत्येक घटकानं भाऊसाहेब हयात असताना भाऊसाहेब होते आपल्यासाठी काय होते आणि आज या 1 वर्षात काय परिस्थिती याची पुरेपूर जाणीव समाजानं या धुळे तालुक्यातील जनतेनं या 1 वर्षात घेतलेली आहे. आपण म्हणतो उणीव भरून निघणार नाही आणि भाऊसाहेबांची तो उणीव भरून निघूच शकत नाही. आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये संपर्कात ठेवून तयार केले. अनेक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक क्षेत्रात कसं काम करावं याचं अनुभव असं मार्गदर्शन आमच्यासारख्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी केलं. आम्ही भाऊसाहेबांपासून एक शिकलो बाबा शिक्षक काही शिकवत असतील प्राध्यापक काही शिकवत असतील परंतु एकनिष्ठता याचा एकमेव अर्थ म्हणजे भाऊसाहेब. हे आम्ही त्यांच्या जीवनात त्यांच्या कार्यात शिकलो की कुठल्याही क्षेत्रात काम करा पण एकनिष्ठता ठेवून काम करा. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेबांचं चरित्र. ते नेता महाराष्ट्रात का या देशात सापडू शकत नाही. आपल्या राजकीय आयुष्यात सामाजिक आयुष्यात अनेक प्रबोधनं त्यांना आली असतील अनेक गोष्टींचा मान अपमान सहन केला असेल
परंतु त्यांची पांडुरंगावर श्रद्धा असल्यामुळे आपल्याला न्याय मिळेल, आपण एकनिष्ठपणे वागा, हे कायम त्यांचं वाक्य असायचं. लोक म्हणायचे, अहो भाऊसाहेब तुम्ही इथलं कसं काय सहन करता, आज तो काळ राहणार नाही. भाऊसाहेब परंतु तुम्ही चालत करा, एक ध्येय ठेवा, एक निष्ठता ठेवा, तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि जन्मांजन्म मी तो म्हणतो, हा भाऊसाहेबांसारखा कार्यकर्ता, एकनिष्ठ कार्यकर्ता, हे कायमच्या पिढ्यामध्ये याच्या पुढे चर्चेला जाईल. हे एकमेव ज्वलंत उदाहरण फक्त भाऊसाहेबांच्या जीवनात लागलं.